नाकावर और एक बार फिर नवरात्रि आ गई। 22 सितंबर से 1 अक्टूबर तक नवरात्रि। सबका स्वागत कर रहा हूँ इधर रास रंग की भूमि पूजन पे। जो रास रंग आप मॉडर्न कंपाउंड में करते थे, अभी इसको और बड़ा प्रोजेक्ट्स ऑलरेडी अनाउंस हो चुके हैं और जिनका काम चालू हो चुका है वो हम MCHI के माध्यम तक सबके तरह पहुँचाना चाहते हैं कि थाना का जो डेवलपमेंट है वो कैसा होना चाहते हैं, कैसा होने वाला है। और नेक्स्ट 5 इयर्स में थाना कनेक्टिविटी में बोलो, इंफ्रास्ट्रक्चर में बोलो, इट्स गोइंग टू बी अ सिटी वेयर पीपल विल, लोग चाहेंगे कि हम इधर आके रहें। इसके लिए हमने एक लोगो बनाया है। मैं सब अपने MCHI मेंबर्स को रिक्वेस्ट हमारे सुपरस्टार 2 1 ठाण्यामध्ये धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान आणि ठाणे MCHI यांच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमची जितू मेहता आणि सचिन मिराणी यांच्या नेतृत्वाखाली MCHI यांच्या वतीने रास रंग 2025 या वर्षी सुद्धा रेमंड ग्राउंड या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। गेले कित्येक वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गरब्याचं आयोजन केलं जातं। किमान 15 ते 20 हजार
गरबा प्रेमी दररोज या ठिकाणी या गरबा नृत्याचा आनंद घेत असतात. या ठिकाणी येणारी मुलं अतिशय बिनधास्तपणे शिस्तीमध्ये या गरब्याचं आयोजन केलं जातं आणि ही पूर्ण MCHची आमची टीम आहे, खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करत असतात. नामवंत संगीतकार, नामवंत गायक या गरब्यामध्ये सहभागी होतात आणि गरबा म्हणजे गुजरात, गरबा म्हणजे सुरत, परंतु तोच गरबा त्याच पद्धतीमध्ये त्याच ठेक्यामध्ये ठाण्यामध्ये आयोजन या ठिकाणी MCH यांच्या वतीने जितूभाई मेहता आणि सचिन मिराणी यांची टीम या ठिकाणी आयोजन करत असते. ठाणेकरांसाठी एक पर्वणी आहे. जास्तीत जास्त तरुणींनी आणि गरबा प्रेमी नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावं ही ठाणेकर म्हणून एक विनंती या ठिकाणी करत आहे. आप जितने भी हमारे गरबा प्रेमी हैं जो इधर आते हैं उन सबका स्वागत करते हैं और ये टाइम जो हमारा क्राउड है और भी अच्छा और भी बड़ा होगा क्योंकि ये टाइम काफी और बड़े लेवल पे हमने ऑर्गेनाइज किया है. ग्राउंड की साइज भी बढ़ाई है और एक्सेसिबिलिटी भी काफी अच्छी है. थैंक यू. जितूभाई पिछले 7 वर्षापासून करत होता तिथे आता काम चालू झालेलं आहे. ते साठी आता हे टाइम रेमंड ग्राउंड मध्ये आपण आयोजित केलेलं आहे. सिटीच्या सेंटर मध्ये आहे आणि हायवे कनेक्टिव्हिटी आहे, हायवे मध्ये आहे, तर ते नक्की लोकांना यायला सोपा पडेल. तो त्यासाठी चांगली प्रबंध व्यवस्था केलेली आहे. तो मी सगळ्यांना विनंती करतो, ठाणा राष्ट्र जिथे ते पीक मध्ये पोहोचलेलं आहे तिथे यायच्या, गरबाचा आनंद घ्यायचा. 10 दिवस पर्व आहे तो 1 ऑक्टोबर पर्यंत तुम्ही तिथे या, एन्जॉय.